हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि आज सकाळ सकाळची वेळ आहे। आज मी तुम्हाला माझं मॉर्निंगचं रुटीन दाखवणार आहे की मॉर्निंगमध्ये माझी किती गडबड असते आणि थंडीच्या दिवसामध्ये थोडं रुटीन वेगळं पडतंय। चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि आजचं माझं सकाळचं रुटीन काय आहे बघूया। आता मला अर्णवला स्कूलला पाठवलं, कुर्नालला स्कूलला पाठवायचं आहे। थोडाफार टाइम आहे माझ्याकडे, तोपर्यंत चला म्हटलं बेड वगैरे आवरूया। आणि बेड आवरलं ना मला असं वाटतं माझं निम्म काम कंप्लीट झालं, कारण बेडवरच एवढा पसारा असतो। मुलं कपडे टॉवेल्स हे ते सगळं बेडवर आणून टाकतात, त्यामुळे बेडवर खूपच पसारा होतोय। चला म्हटलं थोडा वेळ आहे माझ्याकडे, तोपर्यंत बेड वगैरे क्लीन करून घेतो आणि त्याच्यानंतर मला कुर्नालला स्कूलला सोडायला जायचंय। चला तर आता जाऊया आपण। आणि चला आता ना मला कुर्नालला सोडायला जायचंय स्कूलमध्ये। 8:45 वाजले, 9ला त्याचं स्कूल असतं। थोडंफार टाइम होतं, तोपर्यंत बेड वगैरे क्लीन करून घेतला, कारण बेड वगैरे क्लीन झाला की थोडं काम आवरल्यासारखं वाटतं। अजून घरातलं बघा काहीच आवरलं नाही, सगळीकडे पसारा आहे। मुलं स्कूलला गेली ना मगच मला थोडीफार कामं सुचतायत। चला बा बॅग अडकवा। चला आता त्याला पटपट मी सोडून येते स्कूलला, आल्यानंतर मग बाकीचे काम कर। पाच चल लवकर, कुणाल लेट होते। चला बॅग अडकवा, पकड। आणि चला आपण जाऊया। आणि मी कुणाला सोडायला जाते ना तेव्हा दूधवाले भैया येत आहे, त्यामुळं दुधाची किटली पण बाहेरच ठेवते, जेणेकरून ते आले ना दूध देते आणि किटली घेऊन जातील। चला हे घे, चल पटपट। बाकी सगळं आयडेंटिटी गाठलेस का? सगळं घेतलं? चल काय बॅग देतो माझ्याकडे। चल मी घेणार आहे गाडी, तुला काय वाटलं तू गाडी घेऊन चाललायस का? स्कूलमध्ये नाही आणि आता ना मी कुणाला स्कूलमध्ये सोडायला चालले होते आणि कुर्नालला ना हातामध्ये गाडी घेतली होती आणि त्याच्या स्कूलमध्ये टॉयज वगैरे अलाउड नाहीत, पण त्याला असं वाटतं मम्मा मला स्कूलमध्ये गाडी वगैरे घेऊन जाऊया। आणि बघा त्याच्या हातामध्ये अजून पण आहे, पण जेव्हा मी गेटवर जाईन ना तेव्हा त्याच्याकडून मी गाडी काढून घेईन, कारण त्याची मॅम वगैरे बरडतात। कसं मुलं एकानं आणलं ना मग मुलांना वाटतं की मला पण पाहिजे, मग मुलं भांडत बसतात, त्यामुळे टॉयज वगैरे द्यायला अलाउड नाही स्कूलमध्ये। त्याला असं वाटते की मम्मा आता काही बोलत नाही, मम्मा मला देईल की, पण असं नाही। तिथं जेव्हा गेटमध्येच मुलं जातात ना तेव्हा चेक होतंय की त्यांनी टॉयज वगैरे घेतल्यात का। तर त्याला म्हटलं चला थोड्या वेळ हातात घे आणि त्याच्यानंतर मला दे। चला तर आता आपण जाऊया, त्याला सोडून येऊया। आणि स्कूलला वगैरे जाताना पण मुलांचं खूप नखरे असतात, कारण एवढी थंडी आहे ना त्यामुळे उठायला वगैरे नको वाटते त्याला। अजून लहान आहे पण काय करणार, स्कूल आहे म्हटलं गेलंच पाहिजे। आणि तरी अर्णवचं स्कूल 7 वाजता आहे, कुणालचं 9 वाजता आहे। थोडंफार कुणाला टाइम भेटतो। आता ना मी कुर्नालला स्कूलमध्ये वगैरे सोडून आली। चला आता मला घरातली कामं करायची आहेत आणि मला व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे। रात्री मी व्हिडिओ एडिटिंग करून ठेवला होता, तो मला आता अपलोड करायचा आहे। अपलोड करायला पण अर्धा तास लागतात, कारण थंबनेल वगैरे बनवायचा, त्याच्यानंतर लिहायचं वगैरे असतं काय काय त्याच्यामध्ये, तर थोडा वेळ लागतोय। आणि आता शांतता आहे तर चला व्हिडिओ वगैरे आपला अपलोड होईल, त्याच्यानंतर घरातली कामं होतीलच। आणि गावाकडे ना व्हिडिओ वगैरे बनवायला भरपूर असे कंटेंट असतात, पण व्हिडिओ घ्यायलाच टाइम भेटत नाही, कारण कामं एवढी असतात ना की असं वाटतं घरातली कामं पहिली होऊन देत नंतर व्हिडिओ बनवता येईल। आणि इथं जम्मूमध्ये कसं कंटेंटच काय नसतं, रोज दाखवायचं तरी काय, कारण इथं रुटीन असतं ते आपलं रेग्युलर रुटीन असतं। गावाकडे असं नाही, गावाकडे रोज काही ना काहीतरी नवीन असतं,
म्हणजे तेव्हार वगैरे सण वगैरे असतात, पाहुणे वगैरे येतात आणि आमचं फिरणं पण भरपूर असतं. त्यामुळे गावाकडे व्हिडिओ काय घ्यायचा हा प्रश्न पडत नाही. व्हिडिओ आपला आपणच बनवून जातो. पण इथं ना रोज असं विचार येतो, आज काय व्हिडिओ घ्यायचा, राहून दे, आज इथं काय दाखवायला पण नसतं. आपलं रोजच घरातली कामं आहेत. तरी पण हे माझं काम आहे, रुटीन आहे. त्यामुळे मला जसं जे दाखवता येतील ते मी व्हिडिओ घेतोय आणि तुमच्याबरोबर मी शेअर करत असते. चला आता जास्त वेळ न घालवता पहिले व्हिडिओ अपलोड करून घेते, त्याच्यानंतर घरातली कामं काय काय आहेत बघूया आपण. आणि चला आता मी एक कॉमेडी व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ पण अपलोड केला. आणि आता मला किचनचं वगैरे आवरायचं आहे. भांडी वगैरे क्लीन केली होती थोडीफार, अजून थोडीफार आहेत. बाकी सगळं किचन वगैरे क्लीन करतो. कपडे वगैरे भिजत घातल्यात, छान भिजले असतील कपडे धुवून घेतो. आणि थोडंफार यूट्यूबचं काम करत बसलं ना कधी टाईम निघून जातं कळत नाही. आता 10 वाजले. मी कुणाला स्कूलला सोडून 9, 9:15 आलो होतो, म्हणजे 1 तास गेलाच मला. थोडंफार शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवले त्याच्यामध्ये. चला काही नाही, कारण आपलं काम आहे तर तिथं पण टाईम दिलंच पाहिजे. आणि आता मी घरातली पटपट कामावर होतं. बघूया स्वयंपाक काय बनवायचा. आज मला मिक्स भाजी बनवायची आहे. थोडं गाजर आहे, थोडा फुलकोबी आहे, बटाटा, वाटाणा हे सगळं एकत्र करून मला मिक्स भाजी बनवायची आहे दुपारच्या स्वयंपाकामध्ये. फौजी वगैरे येतील 1-1:30 पर्यंत. आणि आता अर्णवचे पेपर आहेत ना, अर्णव पण लवकर येतोय स्कूलमधून. 12:30 पर्यंत तो पण येतोय. फौजी 1-1:30 पर्यंत येत आहेत आणि कुणाल पण येतो 1 पर्यंत. सगळेच येणार आहेत लवकर, त्यामुळे मला लवकर स्वयंपाक बनवायचा आहे. चला आता पटपट लागते कामाला. आणि चला आता घरातली कामं आता आवरूया, कारण खूपच वेळ झाला होता. थोडंफार व्हिडिओ एडिट वगैरे करत बसलं ना थोडा वेळ जातोयच. चला काही हरकत नाही. आता इथं माझी कपडे वगैरे धुवायची चालली होती. कपडे वगैरे सगळे धुवून झाले आणि आता मी इथं पटपट सगळी पिळून वगैरे घेते. 1-2दा पाण्यातून काढील, त्याच्यानंतर मग वॉशिंग मशीनला सुकायला टाकेन. कारण जम्मूमध्ये आता थंडी आहे ना, तर ऊन पण एवढं कडक पडत नाही. आणि कपडे कशी बिना वॉशिंग मशीनची सुकायला खूप अवघड जाते. मग 1-2 दिवसानं सुकतायत. तर चला काही नाही, आता आहे मशीन तर त्याच्यामध्ये सुकवते आणि त्याच्यानंतर मी उन्हामध्ये टाकेन. आणि आता ना बघा घरातली सगळी कामं आवरली. बेड वगैरे सगळा क्लीन केला, सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतल्या, छान झाडू वगैरे मारून. किचन वगैरे पण सगळं क्लीन केलं. आणि मला आता ना घरातली सगळी कामं आवरली आहेत. फरशी वगैरे पुसला, झाडू वगैरे मारून घेतला, कपडे वगैरे धुतले. आणि आता थंडीमध्ये ना बाहेर ऊन तर पडतं, पण ऊन एवढं कडक नसते. त्यामुळे मशीनमध्ये सगळे कपडे सुकवून घेतल्यात. चला आता आपले कपडे सुकून वगैरे झाल्यात, मला बाहेर उन्हामध्ये घालायचे. आणि चला आता कपडे वगैरे उन्हामध्ये घालूया. आणि बघा दिसायला ऊन पडल्यासारखं दिसतंय, पण या उन्हामध्ये ना एवढं हे नाही, जास्त असं उष्ण नाही, हलका हलकंच ऊन आहे. त्यामुळे कपडे सुकायला पण वेळ लागतोय. आता सगळे कपडे वगैरे धुवून झालेत. आणि थंडीमध्ये कसं स्वेटर्स वगैरे खूप मोठे मोठे असतात, त्यामुळे कपडे लवकर सुकत नाहीत. आणि इथं ना 1-2 स्वेटर कधी कधी घालायला लागतात, एवढी थंडी असते. त्यामुळे कपडे पण रोज होत आहेत जास्त. चला आता पटपट सगळे कपडे सुकायला ठेवते आणि नंतर बोलते. आता कपडे वगैरे सगळे सुकवून आलो. संध्याकाळी आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. आणि आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये ना मला मिक्स भाजी वगैरे बनवायची आहे. थोड्या भाज्या आहेत सगळ्या घरामध्ये, तर चला म्हटलं आज मस्त अशी मिक्स भाजी बनवूया, जसं की भुगी वगैरे आपण बनवतो ना तशाच प्रकारे. चला तर आता पटपट सगळ्या भाज्या निवडून घेते आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे.
आता भाजी निवडत वगैरे ना मी टी व्ही पण लावली आहे. चला म्हटलं थोडा वेळ टी व्ही वगैरे पण बघूया. आणि एका साईडला भाज्या वगैरे निवडायचं चालू आहे. आणि घरामध्ये कोण नसलं ना खूपच एकटं एकटं वाटतं. मग टी व्ही वगैरे बघते मी थोड्या वेळ. मोबाईलला तर जास्त सकाळचं काही टाईम नसतं बघायला, कारण रुटीन बिझी असते. दुपारी थोडं मोबाईल वगैरे बघायला मिळते. आणि आता इथे बघा मी भाज्या पण निवडते, मस्त टी व्ही वगैरे बघते. जास्त करून भारतीचे शो आहेत ना कॉमेडी वगैरे, तेच मी बघत असते. आणि आता इथे माझ्या भाज्या वगैरे सगळ्या चिरून झाल्या होत्या. आणि मला फोन पण आला होता, माहीत नाही गावाकडून आला असेल. आणि आता इथं माझं फोनवर बोलायचं पण चालू होतं. आणि माझा स्वयंपाक वगैरे पण बनवायचा चालू आहे. फौजी येतील थोड्याच वेळात, तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होईल. आणि अजून मला कुर्नालला पण आणायला जायचं आहे. चला तर आता पटपट सगळा स्वयंपाक बनवून घेते आणि नंतर बोलते. आणि आता माझी आमटी वगैरे फोडणी टाकून झाली. त्याच्यानंतर भात वगैरे पण कुकरला लावला. आणि आता इथं बघा मी रोट्या बनवत आहे आज, कारण रोज रोज चपाती खाऊन पण कंटाळा येतो. त्यामुळे कधी कधी ना मी रोटी वगैरे पण बनवतो. त्याला तूप वगैरे लावायचं जेवताना आपण, तर छान लागतं, टेस्टी लागतं. आणि आज मिक्स भाजी आहे ना, तर म्हटलं चला थोडं काहीतरी वेगळं बनवूया. आणि आता इथं बघा माझ्या मस्त अशा रोट्या फुगत आहेत. आणि इथं जास्त करून सगळे लोक रोट्या वगैरेच खातात. आपल्या साईडला जास्त चपाती खाल्ली जाते, बाकी इकडे सगळीकडे ना रोट्या वगैरेच खाल्ल्यात. आणि आता इथं मला वाटतं अर्णव आला असेल स्कूलमधून, कारण अर्णव आज लवकर येणार होतं, त्याचे एक्झाम चालू होतं त्यामुळे तो लवकर येतोय. आणि बरं झालं तो आला, कारण आता ना मी त्यालाच पाठवीन. मला पण मग स्वयंपाक वगैरे करून धावपळ होती लगेच जायला. आणि मी त्याला लगेच म्हटलं जा तू इथूनच म्हणजे दरवाजातून त्याला म्हटलं जा, त्याला आता टाइम झाले कुर्नालचं. तर म्हणता मम्मा तू जा ना. तर म्हटलं मला पण आता स्वयंपाक बनवायचा राहिलाय अजून. चला तर बघूया जातोय की नाही, नाहीतर मग मला जावं लागेल. आणि आता इथं ना रोट्या वगैरे माझ्या सगळ्या बनवून झाल्या होत्या. आता सर्वांचं टाइम झालं होतं यायला. चला म्हटलं आता तूप वगैरे लावून ठेवूया. तर बघा अशा प्रकारे रोट्या बनवायच्या आणि त्याला वरती तूप वगैरे लावायचं, बटर वगैरे लावायचं. खाण्यासाठी ना खूप टेस्टी लागतात. पण आपल्याला चपातीची सवय आहे त्यामुळे ह्या रोट्या वगैरे खायला नको वाटतं, रोज रोज नको वाटतं. कधी कधी तरी मी बनवते रोट्या वगैरे, कारण चपाती पण रोज रोज कंटाळा येतो. इथं भाकरीचं पीठ वगैरे नसतंय, गावाकडून आणलेलं भाकरीचं पीठ लगेच संपलं, ते तर किती दिवस पुरणार. तर बघा असं तूप वगैरे लावून मस्त अशा पॅक करून ठेवते. सगळे आलेत की मग आपण सगळेजण जेवण करतील. आणि माझा ना आता सगळा स्वयंपाक रेडी झालाय, पण अजून फौजी आले नाहीत. आणि अर्णव आला होता, तो कुर्नालला आणण्यासाठी स्कूलला गेलाय. चला म्हटलं बरं झालं, माझं थोडंसं काम हलकं झालं, कारण आता मला स्वयंपाक झाल्यानंतर लगेच कुर्नालला आणायला जायला पाहिजे होतं. तो म्हटला मम्मा मी घेऊन येतो. म्हटलं ठीक आहे. आणि आता मिक्स भाजी वगैरे बनवल्या, बघूया कशी बनल्या. मिक्स भाजी तर टेस्टीच बनते, बघूया कशी, कुणाला कशी आवडती काय. चला तर आता थोड्याच वेळात आम्ही सगळे स्वयंपाक जेवण करून घेतो, नंतर बोलतो. आणि आता ना स्वयंपाक वगैरे बनलाय, अजून फौजी मुलं वगैरे कोणच नाही आलं. चला म्हटलं तोपर्यंत थोडा वेळ खाली उन्हामध्ये जाऊन बसते, मला पण छान वाटेल. आणि अर्णव कुणाल पण येतील, फौजी पण येतील, सर्वजण आल्यानंतर मग आम्ही जेवण करू. आणि थंडीच्या दिवसामध्ये ना उन्हामध्ये बसायला खूप छान वाटतं, कारण घरामध्ये ना खूपच थंडी वाजते. बाहेर उन्हात बसलं की थोडं छान फ्रेश होते. अजून अर्णव आणि कुणाल आले नव्हते, फौजी पण आले नव्हते.
चला म्हटलं मी थोड्या वेळ बाहेर उन्हामध्ये बसते. आणि हे बघा दोघं जण आणि आले आता. चला तर थोड्या वेळ आता हे खेळतील. लगेच ना कुणाल स्कूलमधून आला की वरती येत नाही, थोड्या वेळ आला की खाली थांबतो, त्याच्यानंतर मग वरती येईल तो पण. आणि इथल्या दिदी आहेत ना त्या पण सुट्टीवर गेल्यात, त्यामुळे आता इथं पण शांतता आहे, करमत नाही मुलांना, कारण त्यांची मुलं वगैरे खेळत होती. अर्णवाला आता कुणाला स्कूलमधून घेऊन. चला आता जेवण करूया, पप्पा कधी येतात बघूया. चला ठेवा सायकल. आणि ही सायकल आहे ना इथल्या बाळाचे, ते बाळ आता सुट्टीवर गेले त्यामुळे कुणालनं थोडी वेळ खेळायला घेतली. चला अर्णव चला, कुणाल चला बघू. आणि इथं रस्ता बनलाय ना, खूप छान वाटतंय मुलांना येण्या जाण्यासाठी आणि खेळण्यासाठी पण छान आता रस्ता बनलाय. आणि थोडा वेळ आता कुणाल अर्णव खेळले दोघं जण. चला आता वरती जाऊया त्यांना घेऊन, जेवायला वगैरे वाढते. फौजी पण येतीलच, अजून मुलांना हातपाय वगैरे धुणार, कपडे चेंज करणार, अजून त्यांना 10-15 मिनिटं जातीलच. तोपर्यंत मी भाजी वगैरे एकदा गरम करून घेते, सर्वांना प्लेट्स वगैरे घेते. फौजींचं यायचं पण टाईम झाले. आणि आता इथं आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं. आणि चला लगेचच मी आज भांडी क्लीन करून घेत आहे, कारण भांडी ना खूपच होती, तर चला म्हटलं लगेच क्लीन करून घेऊया. आणि आता अर्णव कुणालचं काही नाही काहीतरी मस्ती चालू असेल. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय.